हॅलो एव्हरीवन, कालच्या फर्स्ट पार्टला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तसेच आज मी तुमच्यासाठी हा सेकंड पार्ट घेऊन आले आहे. आम्ही मस्त असं मिसळ एन्जॉय करून आणि त्याचबरोबर आईस्क्रीम खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवास म्हणजे आता पेरूच्या वाडीचा सेकंड पार्ट, जिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत होत्या. तसेच शॉपिंग स्टॉलसुद्धा लागलेले होते. छान छान ॲक्टिव्हिटी आम्हाला तिथे दिसत होत्या. पण आता आमच्याबरोबर लहान मुलं कोणी खेळणारी नव्हती आणि आम्हाला उशीर झाला होता, म्हणून जस्ट एक तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिथे गेली होती आणि तुमच्यासाठी ह्या छोट्या छोट्या क्लिप घेऊन आली आहे. खूप सुंदर असे इयरिंगचे स्टॉल लागले होते. लहान मुलांच्या खेळणी होत्या, तर कुठे छान असे अँटिक ज्वेलरी मला तिथे दिसत होती. पुढे येऊन तिथे छान छान मुलांसाठी अजूनच ॲक्टिव्हिटी मला तिथे दिसत होत्या. छान अशा ट्रेन्स होत्या, बुल होता, परत ट्रॅम्पोलिन, अशा विविध प्रकारच्या खेळणी मला तिथे दिसल्या. आणि आमच्याबरोबर लहान मुलं असती तर त्यांनीही खूपच एन्जॉय केलं असतं असं मला वाटत आहे. आता ही सेल्फी स्टिकवरती मी म्हटलं काही नाही तर युवांशीबरोबर छान एक अशी रील करावी आणि तीच रील आम्ही दोघांनी केली आणि तुम्हाला दाखवत आहे. रील करताना आम्हाला आवीची तर खूपच आठवण आली आणि आवीने ही रील बघून आवीलाही खूपच वाईट वाटलं की मम्मा मी इथे नव्हतो. बट मी त्याला खूप मिस केलं. हे जेव्हा मी त्याला सांगितलं तर त्याच्या अक्षरशः डोळ्यातच पाणी आलं. ह्या बुलला बघून तर युवांशला वाटलं जसा काही युवांशच तिथे बसला आहे. युवांश खूपच घाबरला होता. आता बघा बरं, ह्या 3 लेडीज किती छान एन्जॉय करत आहे. अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणं खूपच गरजेचं आहे आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत बसलं तर कसं होणार आपलं. म्हणूनच आम्ही कालची ट्रिप प्लॅन केली होती. खरंच आम्हाला तर फार मजा आली आणि युवांशनेही खूपच मजा केली. त्यालाही खूपच मजा आली, कारण तिथे इतके छान वातावरण होतं की बस. आम्हाला खूप लेट झाल्यामुळे आम्हाला काही बर्ड पार्कमध्ये जाता आलं नाही. नेक्स्ट टाईम आम्ही तिथे नक्की जाऊ आणि मी तुमच्यासाठी त्या बर्ड पार्कचे व्हिडिओ नक्की घेऊन येईल. इथे बोटिंग केली जाते, पण उशीर झाल्यामुळे तेही बंद झालं होतं. मग काय, इथे राहिलेले थोडेफार दुकानं आम्ही एक्सप्लोर केले आणि छान असं घरी निघालो. पण घरी निघालो म्हणजे आम्ही काय डायरेक्ट घरी येणारच नव्हतो. आम्हाला तर जायचं होतं शॉपिंगला. मग काय, गेलो आपल्या नाशिकच्या फेमस मार्केटला, म्हणजे कुठे, मेन रोडला. मेन रोडला मस्त असं निघालो, पण छान असं पूर्ण गंगापूर रोड आम्ही फिरत फिरत निघालो होतो. वातावरणही इतकं छान होतं आणि सगळं आम्हाला एन्जॉय करतच जायचं होतं. मग काय, सुंदर अशा रस्त्याने नजारे बघत बघत गप्पा मारत आम्ही सर्व निघालो आणि एन्जॉय करत गेलो. पेरूच्या वाडीत येऊन आणि रस्त्याने इतके छान नजारे बघून आम्ही तर खूपच फ्रेश झालो होतो आणि गप्पा मारत मारत कधी आम्हाला शालीमार मेन रोड आलं आम्हाला कळलंच नाही. मग रस्त्याने जाता जाता आम्हाला छान छान घरं, विला, हॉटेल्स आणि सुंदर सुंदर मंदिरं आम्हाला रस्त्याने दिसत होती. आता आम्ही ठरवलं आहे पुन्हा पुढच्या वेळेस आलो की ती सगळी मंदिरं आम्ही एक्सप्लोर करणार आहेत. आम्हाला नवशा गणपती, सोमेश्वर, साधना मिसळ ही सर्व ठिकाणे आम्हाला दिसली. आमच्याजवळ वेळ कमी होता म्हणून आम्ही तिथे जाऊ शकलो नाही, पण आम्ही ठरवलं की पुढच्या वेळेस आम्ही नक्की तिथे व्हिजिट करणार आणि सुंदर असे व्हिडिओज, फोटोज, मेमरीज आम्ही तिथे तयार करणार आहोत. मग काय, बघता बघता कधी मेन रोड आलं आम्हाला समजलंच नाही. ट्रॅफिक पण इतकी होती रस्त्याने की काय सांगू, आणि सगळीकडे खोदलेलं होतं ते वेगळंच. मग येता येता मस्त असे नजारे बघत बघत आलो. मध्येच आम्हाला गंगापूर धरणही दिसलं होतं.
आम्हाला येताना रस्त्यात खूपच ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक लागल्यामुळे अक्षरशः आम्हाला संध्याकाळच झाली होती शालिमारला यायला. मग काय शालिमारला आलो आणि मग सर्व शालिमार मेन रोड एक्सप्लोर करायला घेतलं. छान अशी विविध दुकाने तेथे बघायला भेटली. खेळणींची म्हणू नका, आता तर 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन हे सण आलेलेच आहे, तर त्यांचीच इतकी सारी दुकाने लागली होती. मस्त मुलांसाठी व्हाईट ड्रेसेस, तिरंग्याचे कपडे होते आणि सणवार म्हटलं की बायकांचा तर आवडीचा विषय. मग काय सगळीकडे छानच रौनक होती. इथे इतके सुंदर सुंदर इयरिंग्स बघायला भेटले, ड्रेसेस बघायला भेटले. छान आहे आणि तुम्ही नक्की विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा. आम्हाला शॉपिंग करून आणि फिरून खूपच मजा आली आणि मस्त असं आम्ही आजचा दिवस एन्जॉय केला. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच हेच काही पेरूच्या वाडीचे फोटो आहेत जे आवीचे आहेत आणि तेच मी फोटो तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आम्हाला फिरून आणि एन्जॉय करून खूपच मजा आली. तसेच तुम्हाला व्हिडिओ बघून कसे वाटले हे मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय.